नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीचे चुली या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की जानकी एका व्यक्तीला धक्के मारून घरी घेऊन येते. जानकी घरातल्या सर्वांना सांगते यानेच आपले रिपोर्ट बदललेत. या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून तो व्यक्ती बोलतो, पण ते रिपोर्ट बदलायला तुम्ही सांगितले होते ना जानकी मॅडम. त्या व्यक्तीच्या बोलण्यावर जानकी खूप थक्क होते. जानकी विचार करू लागते, तो व्यक्ती मुद्दाम जानकीचे नाव घेतो कारण त्याला तसं सांगण्यासाठी, रिपोर्ट बदलण्यासाठी ऐश्वर्यानेच पैसे दिलेले असतात. सुमित्रा जानकी जवळ येते आणि तिला चांगलाच खर्चावत बोलते. जानकी सारख्या अशा खोटारड्या बाईला एक क्षण सुद्धा या घरात राहू देणार नाही, असं बोलून सुमित्रा सगळ्यांसमोर जानकीला धक्के मारून घराबाहेर काढते. जानकी उंबरठ्यावर पडते. जानकी बोलते, मी घराच्या बाहेर जाणार नाही. जोपर्यंत ऐश्वर्या आणि या बाईचा खरा चेहरा तुमच्या समोर आणणार नाही तोपर्यंत मी इथून कुठेच जाणार नाही. ते येणाऱ्या भागात जानकीच्या डोक्यावरून जात आता पार्वती प्रकरणात जानकी आता काय सोक्ष तू लावणार असते, त्याचा विषय संपवणार असते. तर कशा प्रकारे हे सगळं ती संपवेल, सगळं कसं सिद्ध करेल गोष्टी, हे सगळं पाहणं खूप रंजक आहे. पण तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.